झी 24 तास एक पाऊल पुढे। आरटीओ तसंच पोलिसांकडून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर होत असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून आज शहरातली शाळा वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। आरटीओ दलालांच्या जाचामुळे एका रिक्षा चालकानं शनिवारी आत्महत्या केली। आरटीओ अधिकाऱ्यांचा वसुलीसाठीचा छळ नाहक थांबवणं आणि प्रलंबित मागण्यांसाठी शालेय रिक्षा चालकांनी वाहतूक बंद ठेवत आज निषेध नोंदवला आहे। या बंदमुळे सकाळच्या वेळेत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रचंड गैरसोय झाली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रिक्षाचालक परिवहन विभागाचा निषेध नोंदवणार आहेत। अधिक माहिती घेऊया, मुकुल कुलकर्णी आमचे नाशिकचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मुकुल, कशा पद्धतीने हा बंद पाळण्यात येतोय त्याविषयी सविस्तर सांगा। पंकज, गेल्या महिन्याभरातला हा तिसरा बंद आहे। आरटीओच्या माध्यमातून सक्तीची कारवाई सुरू आहे, मग ते रिक्षांना मीटर बसवण्याचा असो किंवा विद्यार्थ्यांची जी संख्या असते वाहतुकीची त्याबाबत निर्बंध घालणं असो, या सर्व एकूण जाताला कंटाळून आज रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे। आज सकाळपासून एकही रिक्षा विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा धावलेली नाहीये, त्यामुळे पालक रिक्षा चालकाची वाट बघत होते। त्यावेळेस रिक्षा चालकाला फोन केला आणि नंतर कळालं की आज बंद आहे। त्यामुळे एकंदरीतच विद्यार्थी आणि पालकांची याच्यामध्ये गैरसोय होते। आरटीओच्या अधिकाऱ्यांकडनं सक्तीनं वसुली केली जाते आहे, एजंटचा त्रास होतो आहे आणि इतर ज्या काही जास्त अटी आहे त्याच्या निषेधार्थ रिक्षा चालक बंद पुकारतायत। परंतु या दोन रिक्षा चालक आणि आरटीओ अधिकारी यांच्या वादामध्ये भरडला जातोय तो एक सामान्य विद्यार्थी आणि त्यांचा पालक, अशीच परिस्थिती नाशिकमध्ये दिसते। सकाळच्या नक्की मुकुल, पण हे जे शाळकरी वाहतूक विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे जे रिक्षा चालक आहेत त्यांचं शिष्टमंडळ आरटीओ यांच्यात काही चर्चा झाली का? तोडगा काढण्यासाठी काही प्रयत्न झालेत का? पंकज, याच्या आधी पण गेल्या 15 दिवसापूर्वी या दोघांमध्ये चर्चा झालेली होती। सर्व रिक्षा युनियनचे पदाधिकारी एकत्र आले होते, त्यांनी आरटीओची भेट पण घेतली होती, परंतु त्यावर तोडगा काही निघाला नाही। आरटीओचे अधिकारी सांगतात आम्ही कडक कारवाई करणार आहोत, आम्ही कायद्यानुसार सर्व कारवाई करतोय, त्यामुळे ते त्यांच्या जागी ठीक असल्याचं ते सांगतायत। नक्की मुकुल, अद्याप तरी यावर थोडक्यात निघालेला नाहीये आणि ससे होलपट मात्र विद्यार्थ्यांची आणि पालकांची झाली। धन्यवाद मुकुल। झी 24 तास एक पाऊल पुढे।